ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र रविराजांनी एका केस संदर्भात ज्या वेळेला कुसुम आणि सायली यांची भेट घेण्याचं ठरवलेलं असतं आणि त्याच वेळेला रविराजांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांची सुद्धा ते आता उत्तरं शोधणार असतात. काही गोष्टी रविराजांना खटकलेल्या असतात. म्हणजे केस संदर्भात जे पुरावे, साक्षी पुरावे समोर आलेले असतात त्या संदर्भात रविराजांना आता मात्र कुसुम आणि सायली यांच्याशी बोलावंसं वाटतं. कारण रविराजांना कुठेतरी सायलीच्या मनामधली किंवा सायलीच्या डोळ्यामधली खरेपणा दिसलेला असतो आणि काहीतरी आपलं चुकतंय, आपण या मुलीचा राग करून खूप मोठी चूक करते हे त्यांना कळतं. आणि ते भेट घेण्यासाठी ज्या वेळेला सायलीला बोलवतात त्याच वेळेला खूप मोठा सत्याचा बडबडी कुसुम उलगडा करणार असते आणि रविराज ती गोष्ट ऐकून हादरतात. त्याच वेळी भेट घेतल्यावरती कविता म्हणजे प्रतिमा यांच्याबद्दल सुद्धा बोलणं होत खूप मोठा उलगडा होणार असतो. रविराजांना असं वाटत असतं की आपण सायलीचा उगाच राग करतोय, म्हणजे त्या पोरीचा राग करण्यासारखं तसं फारसं कारण काही आपल्याकडे नाहीये, तरी आपण तिचा राग का करतोय याचा उलगडा रविराजांना सुद्धा होत नसतो. आणि ते एका गिल्टमध्ये असतात. ते विचार करतात नाही नाही, प्रत्येकाची अशी स्वतःची एक बाजू असते, आपण ती बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याच्यावरती अविश्वास दाखवणं हे खूप चुकीचं आहे. सायलीच्या बाबतीत आपण असंच काहीतरी करतोय, सायलीच्या बाबतीत आपण खूप मोठी चूक करतोय हे रविराजांना कळतं. त्यावेळेला ते सुमनला म्हणतात, हे बघ सुमन, मला असं वाटतंय की मी ना सायली आणि अर्जुन यांच्या बाबतीत खूप चुकीचं करतोय. प्रियाला हे काही पटत नाही, ती ग्लास फोडून आपलं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करते. इकडे प्रिया नाटक करते की नाही बाबा, तुम्ही न त्या सायलीवरती विश्वास ठेवू नका. यावरती रविराज विचार करतात, एवढी प्रियाच्या मनामध्ये तिच्याविषयी राग आहे तेवढा सायलीच्या मनात राग नाहीये एवढं मात्र नक्की. काहीतरी गडबड आहे किंवा काहीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्यापासून सुटतायत असा विचार करत रविराज तरी सुद्धा सायलीची भेट घेण्याचं ठरवतात. त्यातच आता अर्जुनला सायलीच्या आई वडिलांचा शोध घ्यायचा असतो. कल्पनाने अर्जुनला सांगितलेलं असतं, हे बघ, म्हणजे मी तिला माझी मुलगी मानते खरी, पण आज मुलीचं म्हणजे आईचं जे कर्तव्य मी करायचं होतं ते कर्तव्य काही मला पूर्ण करता नाही आलं. पण तरी सुद्धा मला असं वाटते ना अर्जुन, की तिच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेऊन तू तिला हे वाढदिवसाचं तिचं सरप्राईज दे. म्हणजे तिचा जो काही भूतकाळ आहे, आई वडील आहेत नाहीत किंवा तिचा जो काही भूतकाळ आहे, ती कोण आहे, तिचं खरं नाव, तिची खरी जन्मतारीख, इतकी माहिती जरी समजली ना तरी ती माहिती खूप आहे. अर्जुन म्हणतो, मम्मा मग या सगळ्यामध्ये सायलीला आपल्याला आश्रमामधील रेकॉर्ड चेक करायला लागेल, पण आश्रम तर स्थिर आहे. यावरती आता मात्र कल्पना म्हणते, बघ ना, तू काही आश्रमात जाण्याची परवानगी नाही का काढू शकत? अर्जुन म्हणतो, नाही, सध्या ते आश्रम सील आहे आणि परवानगी मला मिळेल ती फक्त आणि फक्त कामासाठी. हे आता काम पर्सनल काम करण्यासाठी नाही मिळणार. केस संदर्भात काही असेल पण सध्या काही केस संदर्भात तिथे जायला काही कारणच नाहीये ना. यावरती आता मात्र कल्पना म्हणते, अर्जुन तू काहीही कर पण सायलीला न्याय मिळवून दे किंवा सायलीला तिचा भूतकाळ कोण होती ती हे समजावून सांग. याच्यावरती अर्जुन मनाशी निश्चय करतो. सायली मात्र इकडे मधुभाऊंना सोडवण्यासाठी अर्जुनला सांगत असते. सायली सांगत असते, अर्जुन सर, मला असं वाटतंय तुम्ही ना म्हणजे मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवाल. आता फक्त एकच स्टेप आपण मागे आहोत. आपल्याला सिद्ध करायचं आहे की साक्षी ही त्या वेळेला त्या आश्रमात होती. अर्जुन म्हणतो, नक्कीच. आणि अर्जुन मनात विचार करतो, आणि तुम्हाला एक गोष्ट जी माहीत नाहीये ती गोष्ट मी आता करणार आहे, ते म्हणजे तुमच्या आई वडिलांचा शोध. आता मात्र अर्जुन आणि सायली आश्रमात जाण्यासाठी निघतात, पण आश्रमात पोलिसांची गस्त असते. म्हणून दोघं जण आता मात्र आश्रमाच्या मागे असलेल्या काही पेंढ्यामध्ये, म्हणजे भाताचा जे उरलेले पेंढा असतो त्या पेंढ्याच्या मागे लपून बसतात. आणि त्याच वेळेला पोलीस तिकडे येतात आणि आता कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे असं म्हणत असताना ते आता त्या पेंढ्यावरती मारायला लागतात. आणि आता ती काठीचा वार सायलीला लागू नये म्हणून अर्जुन पाठीची ढाल करून आता काठीचे वार आपल्या पाठीवर झेलतो. सायलीच्या तोंडावरती हात ठेवतो, कारण सायलीला आपल्याला होणाऱ्या वारामुळे तिने ओरडायला नको आणि पोलिसांना कळायला नको म्हणून. अर्जुनच्या पाठीवरती आता मात्र काठीचे वळ उठतात. सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आपल्यासाठी अर्जुन किती काय करतोय हे तिला कळतं. मग अर्जुन आणि सायली दोघं जण आश्रमात जातात. आश्रमात गेल्यावरती मात्र आता अर्जुनला काही हातामध्ये कागदपत्र लागतात. ते कागदपत्र घेऊन तो घरी येतो. त्या कागदपत्रामध्ये दरवेळेच्या म्हणजे काही ज्या आश्रमामध्ये फॉर्मॅलिटीज असतात त्या फॉर्मॅलिटीजमधले कागद सापडलेले असतात, की सायली कधी आली, सायली आली तेव्हा ती केवढ्या वर्षाची होती,
सायलीचं सगळे डिटेल्स सापडतात आणि त्याच फाईलमध्ये प्रियाचे पण डिटेल असतात. पण त्यामध्ये प्रिया ज्या वेळेला आश्रमात आलेली असते तेव्हा ती खूप लहान असते आणि सायली एक्झॅक्टली तन्वी हरवली त्या वयाची त्याच दिवशी आणि प्रियाची येण्याची तारीख वेगळी. आता मात्र अर्जुन आणि सायली बुचकळ्यात पडतात. अर्जुन सायलीला म्हणतो, मला असं वाटतं यामध्ये काहीतरी गडबड आहे. आणि तेवढ्यातच सायलीला रविराज किल्लेदारचा फोन येतो की मला तुझ्याशी भेटायचं आहे. अर्जुन म्हणतो, हीच संधी आहे. तू आता रविराज किल्लेदार यांना ही फाईल दाखवायची आणि ही फाईल दाखवून तू त्यांना उलगडा कर. काहीतरी आहे गुपित तुमच्या भूतकाळाचं. मला असं वाटतंय तुम्ही रविराज किल्लेदार यांना ही आधी फाईल दाखवा. असं म्हणत अर्जुन सायलीला ती फाईल घेऊन जायला सांगतो. तोपर्यंत सायली कुसुमला कॉल करते आणि सांगते, कुसुमताई खूप महत्त्वाची माहिती माझ्या हातात लागलेली आहे. कुसुम म्हणते, कशाबद्दल? यावरती सायली सांगते, कुसुमताई अगं खूप काहीतरी गोंधळ होतोय, म्हणजे तू माझ्यासोबत ये, मला न रविराज सरांना भेटायला जायचं आहे. कुसुम म्हणते, मी का येऊ? यावरती सायली सांगते, अगं काल आम्ही लपून छपून आश्रमात गेलो होतो, त्यावेळेला आश्रमामध्ये आम्हाला एक फाईल सापडली. म्हणजे आपण केव्हा केव्हा तिथे येतो ना, तो सगळा रेकॉर्ड ठेवलेली ती फाईल अर्जुन सरांनी चोरून गुपचूप आणले. तीच फाईलमध्ये जे सत्य आहे ना ते सत्य रविराज सरांसमोर आणायचं आहे. कारण त्या फाईलमध्ये असलेल्या सत्यानुसार प्रिया ही तन्वी असूच शकत नाही. कारण ज्या वेळेला तन्वी हरवली होती ना त्यावेळेला ती अंदाजे 5 ते 6 वर्षाची होती, पण प्रिया आली ना तेव्हा ती खूप लहान होती. यावरती कुसुम आता म्हणते, बरोबर आहे, अगं मला वाटलंच, ही ना प्रिया पक्की खोटारडी आहे. असं म्हणत दोघीजणी रविराजांच्या भेटायला निघतात. आता रविराज सायलीला भेटायला बोलवतात आणि म्हणतात, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे तू माझ्या मुलीचा हक्क हिरावून घेतलास म्हणून तुझ्यावरती मी रागवलो होतो, पण काहीतरी अशा गोष्टी आहेत की मला तुझ्यामध्ये खरेपणा जाणवतो. सायली म्हणते, सर तुम्ही मला अचूक वेळेला बोलवलेलं आहेत. यावरती रविराज म्हणतात, काय म्हणायचंय तुला? सायली सांगते, सर तुम्हाला सांगायला म्हणजे मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्याकडे असे काही पुरावे आहेत, पण जे पुरावे तुम्ही मला कसे मिळाले, काय मिळाले हे विचारू नका. आश्रमामधली रेकॉर्ड आहे, फाईल रजिस्टर रेकॉर्ड आहे, तुम्ही बघू शकता. या रेकॉर्डनुसार काहीतरी गल्लत होत आहे. म्हणजे ज्या दिवशी तुमची मुलगी तन्वी किल्लेदार हरवली ना त्याच दिवशी आता आश्रमामध्ये प्रिया आली नाही, किंवा त्याच्यानंतर आली असती तरी पण ठीक असतं. रविराज म्हणतात, हो तिला एका बाईने सांभाळलं आणि नंतर त्या बाईने आश्रमात सोडलं, त्यामुळे ती नंतरच गेली असणार. यावरती सायली सांगते, नाही म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमची मुलगी हरवली ना त्या तारखेनंतरच प्रिया आश्रमात आली, कारण सगळ्यात आधी मी आले, त्यानंतरच प्रिया आश्रमात आली. पण सर तुम्ही ऐकून घ्या, कारण त्या दिवशी जेव्हा प्रिया आश्रमात आली तेव्हा ती 5 वर्षापेक्षा मोठी हवे ना, तर तिचं वय वर्ष 3 होतं. तुम्ही हे बघून घ्या. आता रविराज थांबतात, बघतात, हादरतात. त्यांना सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि रविराज म्हणतात, हे कसं शक्य आहे? सायली म्हणते, सर हे शक्य आहे कारण न प्रिया खोटं बोलते, तुमची फसवणूक करते. रविराजांना काहीच कळत नाही, कुणावरती विश्वास ठेवावा, काय करावा. हे समोर चाललंय ते सत्य, ही सांगते ते सत्य की प्रिया बोलते ते सत्य. यावरती सायली सांगते, तुम्ही मनापासून विचार करा. हवे तर हे तुम्हाला मी झेरॉक्स कॉपी ह्याच्यात आणलेल्या आहेत, या तुम्ही ठेवा. या सगळ्यावरून तुम्ही जे कन्क्लुजन काढायचं ते काढा. असं म्हणत झेरॉक्स रविराजांच्या हातात पडल्यावरती अर्धसत्य सायलीने सांगितलेलं असतं, अर्धसत्य रविराजांच्या समोर येतं. सायलीचं सगळं बायोडेटा पाहिल्यावरती, कारण सायली त्याच तारखेला तेवढ्याच वयाची तेवढ्याच उंचीची मुलगी कशी काय असू शकते. आता मात्र रविराज ते सगळं बघून हादरतात. आणि इथूनच खरी सुरुवात होते मालिकेच्या टर्न अँड ट्विस्टला. रविराजांनी घेतलेली सायली आणि कुसुमच्या भेटीमुळे सत्याचा उलगडा होतो. सायलीच्या आई वडिलांना शोधता शोधता पुरावे दाखवता 2 घटना समोर येतात. ते म्हणजे प्रिया ही तन्वी नाही आणि सायली ही तन्वी असण्याची शक्यता आहे. रविराज काय निर्णय घेणार, याच्यामध्ये मालिका पुढे कशी जाणार हे पाहणं रंजक ठरणार.